नमस्कार. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेच्या 28व्या सत्रात आपणा सर्वांचे स्वागत आहे. मागच्या सत्रात आपण मायेची लक्षणं समजून घेत होतो. मंगेश दादा, नमस्कार. आणि फार वेळ न घालवता आता मी आजचे सत्र सुरू करण्यासाठी मंगेश दादांकडे सगळी सूत्र सोपवते. आवाज येतो व्यवस्थित? हो. गलद्दानगण्डं विलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आनंदाचे तत्वज्ञान मालिका आपली सुरू आहे। आज 39वे सत्र असं मला व्हॉट्सॲपवरून कळलं। चांगली प्रगती छान चालली आहे। आपला विचार पुढे सरकतोय। पुन्हा एकदा व्हॉट या टप्प्यामध्ये आपण आहोत आणि त्याच्यामध्ये ईश्वर ही संकल्पना आपण समजून घेतली सविस्तर। त्याच्यानंतर ईश्वर तत्व म्हणूया आणि त्या ईश्वर तत्वा
चा भाग म्हणून अर्थातच अगदी निर्गुण निराकारापासून सुरुवात करून तर सगुण साकार मूर्ती प्रतिमा इथपर्यंत विचार केला आणि त्याच्यानंतर आपण माया नावाचं तत्व समजून घेत आहोत. आणि ईश्वर म्हटलं की माया आलीच या दृष्टीने, कारण मायेशिवाय ईश्वर सिद्ध होत नाही. या वाक्याचा आज आपल्याला खूप उपयोग होणार आहे, म्हणून कदाचित ते आलं असावं प्रस्थान. कारण माया विशिष्ट साभास चेतन अशी ईश्वराची व्याख्या आहे. माया विशिष्ट म्हणजे मायेच्या सापेक्षतेनेच ईश्वर सिद्ध होतो. कारण माया नावाचं तत्व आपण समजून घेतो आहोत. मायेची सर्व लक्षणं आपली बघून झाली मागच्या वेळेला. मागच्या वेळेला 2 महत्वाची, साधकाच्या दृष्टीने महत्वाची अशी 2 लक्षणं आपण पाहिली, ज्याला आपण ज्ञान निवर्त्य असं तिला म्हटलं आणि बाध योग्य असंही तिला म्हटलं. अत्यंत महत्वाची ही लक्षणं आपल्यासाठी आहेत, कारण याच्यासाठी की ही जर लक्षणं तिची नसती तर अज्ञान निवृत्तीची सोयच झाली नसती. कल्पना करा, तिचं ज्ञान निवर्त्य नसती, तिचा जर निराश करताच आला नसता, म्हणजेच ती दुसऱ्या भाषेत सत असती, जे त्रिकाला बाधित असतं. आपण सतची व्याख्या शिकलो आता. ब्रह्मतत्व सत आहे, तीनही काळात अबाधित आहे. पण ती आहे, ज्ञानाने तिचा निराश होतो, करता येतो, ती निवृत्त होते. आणि मग त्याच्यानंतर ज्ञान झाल्यानंतर सुद्धा मायेमध्ये जे आयुष्य सुरू राहतं, त्याला मग एक नवीन शब्द वापरावा लागतो, त्याला बाध म्हटलेला आहे. कारण त्याला तर समाधी म्हणतात. खरं एका दृष्टीने म्हटलं तर येतं, कारण त्याला चालती बोलती समाधीच म्हणतात. खरं त्याला बाध समाधी असा शब्द आहे त्याला. म्हणून त्याला चालती बोलती समाधी. हे आपल्या लक्षात येण्यासाठी की समाधी म्हटलं की आपल्याला जे चित्र असतं आपल्या मनामध्ये, कोणीतरी असा गुहेत बसलेला किंवा खोली दार बंद करून बसलेला, शांत मांडी घालून डोळे मिटून आहे ना, तेही एक चित्र आहे समाधीचं अर्थातच. पण ध्येय ते नाही आहे. ध्येय काय? बाध समाधी, चालती बोलती समाधी. त्यामुळे ती ज्ञान निवर्ते आहे, ती बाध योग्य आहे. कारण आपण मागच्या एक महत्वाचा विचार शिकलो होतो की प्रारब्धाचा पूर्ण क्षय झाल्याशिवाय ना म्हणजे हा देह तर नष्ट होतच नाही, पण प्रारब्ध जे आहे, जे या देहाला धरून असतं, ते फक्त भोगानीच जातं, ज्ञानानी नव्हे. असा एक महत्वाचा सिद्धांत आपण मागच्याला शिकलो होतो. याच्यासाठी शिकलो होतो की जर कुठे मनामध्ये अजूनही गैरसमज असतील, आता कदाचित हे कोणाला ऐकायला आवडणार नाही, कारण जितकी विषयांची वासना जबरदस्त, जितकं या जगातलं मला अखंड आणि तीव्रतेने काहीतरी हवं असंच वाटतं, आणि मग त्याच्यासाठी मी वेगवेगळे मार्ग शोधत असतो, आणि त्यातला एक मार्ग जेव्हा मला परमार्थ वाटतो की कोणाला काहीतरी दिल्याने किंवा कोणीतरी मला काहीतरी दिल्याने, गंडे दोरे ताईत झाला विचार आपला मागच्या वेळेला. असं कुठे मनामध्ये राहू नये की प्रारब्ध बदलण्यासाठी परमार्थ नव्हे, प्रारब्ध भोगानीच त्याचा क्षय होतो, तो संपवावा लागतो. पण आपण तोही विचार केला की भोग म्हणजे प्रारब्ध जरी काय म्हणूया त्याला बलवान असलं, ते जरी टाळता येत नसलं, तरी आपल्याला मागच्या एक सुंदर ओळी आपण बघितली होती की जैसी स्थिती आहे तैशापरी राहे, कौतुकतूप आहे संचिताचे. पण पुढे म्हणतात आहे नाथ महाराज की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हा सगळा विचार आपला मागच्याला करून झाला की भोग प्रारब्धाचा फार सुंदर उभी आहे, कशी आपली मार्मिकता सुटत जाते अभ्यास करताना. नुसतं भराभर वाचून पुढे जातो आपण, प्रारब्धाचा नाश म्हटलेलंच नाहीये, तो होऊ शकत नाही. तोही आपण पंचदशीतला श्लोक बघितला होता की प्रारब्धाचा नाश का होऊ शकत नाही. मग होतो कशाचा नाश? ज्ञान झाल्यानंतर नेमकं काय होतं? त्याच्या भोगाचा नाश होतो, कारण ते क्रियमाण कर्म स्वातंत्र्य मला ईश्वराने दिलेलं आहे. यदि विद्या पन्नवित जगत प्रारब्ध घातिनी असं म्हटलंय पंचदशीमध्ये. केला आपण तो विचार, फार विचार नको त्याच्यावरती वेळ घालवायला.
सारांश आपण मागच्याला बघितला होता की माया ही बाध योग्य आहे. जीवनमुक्त या जगाकडे बाधिताच्या अनुवृत्तीत, म्हणजे हे अखंड मिथ्या आहे या निश्चयाने बघत असतो. त्या निश्चयासह जगात कार्य करीत असतो. सगळ्यात महत्वाचं, त्याचं कार्य थांबलेलं नसतं. नाहीतर सद्गुरू ही कल्पना आणि ही संस्था नष्टच झाली असती. कल्पना करा, सद्गुरू कार्यच करू शकले नसते. पण त्यांच्या त्या ज्ञान गर्भ किंवा ज्ञान झाल्यानंतर केलेल्या कर्माला नैष्कर्म्य असं म्हणतात. तो फार मोठा विषय आहे, तो आत्ता नको. तेवढंच फक्त वाक्य बोलतो की असं जरी असलं तरी ते कार्य करत असतात आणि त्याला आपण बाध समाधी असा शब्द वापरला. आता मागच्या वेळेला आपण सुतोवाच केलं होतं की मायेचा बऱ्यापैकी विचार करून झालेला आहे. तिचा करावा तेवढा विचार कमीच आहे, कारण तिची सगळी लक्षणं आपण बघितली. तिच्याबद्दल निश्चित वचनच करता येत नाही हेही आपण बघितलं. प्रश्न असा उरतो, आणि तेच आपण मागच्याला त्याची सुतोवाच केलं होतं की पुढच्याला आपण बोलूया की हे सगळं कळलं. मायेची लक्षणं कळली, साधारण एक तिचा आवाका लक्षात आला, माया कशी ओळखायची हे कळली, तिची अभिव्यक्ती कशी असते ते पण मग कळलं. पण आता एक साधक म्हणून माझी भूमिका काय असावी? शुद्ध मराठीत म्हणतात ना, गिव्ह मी समथिंग टँजिबल. लेट्स टॉक अबाउट टँजिबल. साधकाची भूमिका काय असावी? व्हॉट आर द ऍक्शन आयटम्स? शुद्ध मराठी पुन्हा. दयनीय अवस्था झालेली आपल्या भाषेची आणि आपली. एवढंच बोलतो, पुढे जातो. साधकाची भूमिका काय? आता मायेची सर्व लक्षणं आपण ऐकली, माया तत्वाचं आकलन झालं, पण एक साधक म्हणून, एक परमार्थाचा जिज्ञासू म्हणून मी त्या मायेला आणि म्हणजेच तिच्या परिणामांना कसं सामोरं जायला हवं, हा विचार आपल्या दृष्टीने सर्वात महत्वाचा ठरतो. कारण आतापर्यंत आपण जे ऐकलं त्यातली काही सिद्धाची लक्षणं होती, बरोबर आहे. पण अजून मी सिद्ध व्हायचोय, अजून मी साधक आहे. मग मी कसं या मायेला सामोरं जायचं? त्याचा खरं विचार केला तर थोडा विचार करून झालेलाच आहे आपला, ज्ञान निवर्ती आणि बाध योग्य याचा विचार करताना. पण तरी सुद्धा एक विचारांची एक चौकट, ज्याला शुद्ध मराठीत आपण फ्रेमवर्क असं म्हणतो, ते आपल्याला समोर ठेवता येईल की 3 प्रकारांनी, किंवा त्याला आपण 3 पातळ्यांवर असं सुद्धा म्हणू शकतो. रोजच्या जीवनामध्ये आपल्याला मायेचा विचार करता येतो किंवा त्याला सामोरं त्या मायेला जाता येतं. आणि पुन्हा पंचदशी आपल्या खूप मदतीला येते. पंचदशी आपल्याला असं सांगते की तुच्छा निवर्चनीयाच वास्तवी चेत्यसौ त्रिधा ज्ञेया माया त्रिविर्बोधैः श्रौत यौक्तिक लौकिकैः. पंचदशीतला चित्रदीप प्रकरणातला 130 क्रमांकाचा हा श्लोक. तुच्छ अनिर्वचनीया, तुच्छा निर्वचनीया असा तो त्याचा संधी केलेला आहे. तुच्छा निर्वचनीयाच वास्तवी चेत्यसौ त्रिधा. 3 प्रकार मी म्हणालो, 3 प्रकार किंवा 3 पातळ्यांवरती आपल्याला या मायेचा विचार करता येतो. ज्ञेया माया त्रिबिर्बोधैः, 3 पद्धतीने तिचा बोध होतो. श्रोत यौक्तिक लौकिकैः. आलं असेल हळूहळू. संस्कृत आपल्याला मराठी येत असल्यामुळे तसं कठीण नसतं जर नीट लक्ष दिलं त्याच्याकडे तर. विशेषतः त्याचा पदच्छेद कसा करायचा हे कळलं, अन्वय लावता आलं तर कठीण नसतं. अर्थ आहे की ही जी माया आहे ही 3 प्रकाराने तिचा बोध होतो, असं आपण आता बोललो. त्रिभिर्बोधैः. कोणत्या? श्रौत, यौक्तिक, लौकिकैः. म्हणजे ही माया जी आहे श्रुती, श्रौत म्हणजे श्रुती, जे उपनिषद सांगतं, वेदांत सांगतो, त्याला श्रौत म्हणतात. श्रुती, त्याला श्रुती म्हणतात. दुसरं युक्ती, श्रौत यौक्तिक, आणि तिसरं लौकिक, लौकिकही म्हणजे व्यवहार. या 3 दृष्टीने ही माया अनुक्रमे, म्हणजे शुद्ध मराठीत सिक्वेन्शियली, ही तुच्छ आहे.
अनिर्वचनीय आहे आणि सत्य आहे. अशा 3 प्रकाराने तिला जाणावं. तुमच्या खिडक्या बंद असल्या तरी मला तुमचे चेहरे मी कल्पना करू शकतो, की अरे 4, 5, 6 सत्र झाली हे सांगतात आहे माया प्रत्यक्षातच नाही ना, आता हेच आम्हाला सांगतात आहे माया सत्य आहे. हो. तिला सामोरं कसं जायचं हे सुरू आहे. आपण करू त्याचा शांतपणे विचार करू, की कारण काय असतं, आता गणित तर शिकवायचं आहे, पण आता समजा पहिलीतला मुलगा आहे. त्याला तुम्ही एकदम डिफरन्शियल कॅल्क्युलस वगैरे शिकवायला जाऊ शकता का? नाही. त्याला काय म्हणतात, बाळा म्हणा 1 तुझ्या हाताला किती बोटं आहेत मोज. 1, 2 असं शिकवतो की नाही आपण? त्यामुळे म्हणून मी त्याला 3 प्रकार जरी असले तरी 3 पातळ्या म्हणावं आणि म्हणून एका पातळीवरती तिला सत्य म्हटलेलं आहे. करू त्याचा विचार. त्यामुळे मायेचा हा जो थोडक्यामध्ये विचार करताना 3 सत्तांचा, आता एक नवीन शब्द कदाचित नवीन नसेल वापरला असेल मी याच्या आधी, पण जास्त विशेषत्वाने त्याचा विचार करू. 3 सत्तांचा आणि त्या 3 पातळ्यांवरती मायेचा विचार करून आपल्याला आपल्या जीवनाची विशेषतः प्रापंचिकाला हे जे तत्वज्ञान आहे, ते सांगणारही प्रापंचिक असल्यामुळे आणि ऐकणारही प्रापंचिक असल्यामुळे संन्याशींसाठी जे तत्वज्ञान आहे त्याचा विचार करून आपल्या पदरात फारसं पडत नाही. त्यामुळे आपल्याला नेहमी प्रापंचिक आपण आहोत हे सत्य स्वीकारूनच विचार करावा लागतो. त्यामुळे प्रापंचिक आहोत त्यामुळे आपल्याला आपल्या विचारांची घडी नीट व्यवस्थित बसवून घ्यावी लागते. मी जसं मगाशी म्हणालो, की ती प्रतिती मात्र सत्तावान आहे, ती सतसत विलक्षण अनिर्वचनीय आहे, ती साध्या भाषेत यौ आहे, ती त्यौ आहे, बाधयोग आहे, ज्ञाननिवर्त आहे. सगळं कळलं, पण त्याचा उपयोग तर करता आला पाहिजे ना एक प्रापंचिक म्हणून. तो शिकण्यासाठी म्हणून मी हा श्लोक तुमच्यासमोर ठेवला. 3 सत्ता. आता पहिलं त्यांनी म्हटलं श्रुती. आता श्रुतीला आपण इथे सत्ता शब्द नाहीये बरं का श्लोकामध्ये. पण त्यांनी श्रुती, युक्ती आणि व्यवहार पुन्हा एकदा पटकन 3 पातळ्या ज्या म्हटल्या किंवा 3 प्रकार जे म्हटले, तर आपण त्याला श्रुतीला पारमार्थिक सत्ता असं म्हणू शकतो. पारमार्थिक सत्ता आणि सत्ता हा शब्द जर तुम्हाला नीट कळत नसेल, म्हणजे पुन्हा अजून त्याला टँजिबल शुद्ध मराठीत काहीतरी हवं असेल, किंवा नेमकं काय सांगा. सत्ता करण्या शब्दाचे तसे 2-3 पैलू आहेत. जसं आपण म्हणतो ना, की या देशावरती याची सत्ता आहे. कळतं आपल्याला सत्ता म्हणजे काय, गव्हर्नन्स या दृष्टीने. पण इथे सत्ता याचा अर्थ त्या अर्थापेक्षा जास्त चांगला अर्थ आणि लागू पडणारा अर्थ म्हणजे शुद्ध मराठी शब्द वापरतो म्हणजे अजून कळायला सोपं जाईल, लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस. लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणू शकतो. असो, श्रुती, पारमार्थिक सत्ता. आता परमार्थ काय सांगतं? सर्वं खलु इदं ब्रह्म. सर्वं खलु इदं ब्रह्मम किंवा मायामात्रमिदं सर्वं अद्वैत परमार्थतः असं मांडोक्यकारिका आपल्याला सांगते. थोडक्यामध्ये पारमार्थिक दृष्टीने अद्वैत आहे. संपला विषय. त्याला म्हणतात ना पिरियड, नो फर्दर डिस्कशन. परमार्थाच्या दृष्टीने खरं सांगायचं तर संपलं, हे अजातवाद ज्याला म्हणतात. दुसऱ्या भाषेत हे जग झालेलंच नाही. कारण अद्वैतच आहे, द्वैत सिद्धच होत नाही साध्या भाषेत. हे ऐकता आणि सांगताना कसं वाटतं, की जे बोलणं द्वैतात सुरू आहे, जे ऐकणं द्वैतात सुरू आहे, ते सांगताना ठसक्यात सांगायचं, द्वैत सिद्धच होत नाही. म्हणूनच त्याला वेगळी सत्ता दिलेली आहे. कारण आपलं बोलणं हे वेगळ्या सत्तेत सुरू आहे. तोच तो विचार आपल्याला आज करायचा आहे. एका सत्तेत राहून दुसऱ्या सत्तेचा विचार किंवा त्या नियम, त्या सत्तेतले नियम या सत्तेमध्ये आणण्याचा गोंधळ आपल्याला करायचा नाही. आजचा मुख्य विषय आहे. कारण मायेला सामोरं कसं जायचं हे सुरू आहे आपलं. आणि हळूहळू तुमच्या विचारांची दिशा आता लक्षात आली असेल. तिला सत्य का म्हटलं एका सत्तेमध्ये? तिला वास्तव का म्हटलं एका सत्तेमध्ये? तेवढ्यासाठी. त्यामुळे हे येणारे जे प्रश्न आहेत आपल्या मनामध्ये ऐकताना ते सध्या बाजूला ठेवा. शांतपणे फक्त आपण ऐकूया. कारण हे पारमार्थिक सत्तेतलं वर्णन सुरू आहे. हा फक्त अनुभवाचा विषय आहे. त्यामुळे जोपर्यंत मला अनुभव येत नाही तोपर्यंत ते स्वीकारणं ह्याला श्रद्धा असं म्हणतात. सत सतच्या ठिकाणी स्थिर असलेली बुद्धी श्रद्धा.
त्यामुळे द्वैत सिद्धच होत नाही पारमार्थिक दृष्टीने. आणि म्हणून हे सर्व ह्या शब्दांनी सांगितलेलं जे आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म, हे अनुभवास जे आपल्याला येतं हे तुच्छ आहे. इथे जो शब्द आलेला आहे या श्लोकामध्ये त्याला तुच्छ म्हटलंय. तुच्छ याचा अर्थ प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही, पण अनुभवास आलं समजा तरी ते व्यर्थ आहे, ते काय म्हणूया चिंतनास ते अयोग्य आहे, ते परिणाम शून्य आहे, ते नगण्य किंमत असलेलं आहे, इत्यादी इत्यादी इत्यादी. याला तुच्छ असं म्हणतात. एखादी गोष्ट आपण व्यवहारात म्हणतो ती तुच्छ म्हणजे काय, शून्य किमतीची आहे, त्याला काही फार किंमत देण्यात अर्थ नाही असं म्हणतो की नाही आपण वापरतो व्यवहारात तुच्छ शब्द. आता आलं लक्षात जीवनमुक्त या जगताकडे कोणत्या दृष्टीने बघत असतील, कारण त्यांनी तर अनुभव घेतलेला आहे ना त्याचा. ज्ञानांचा व्यवहार का त्यांच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व जगत सत्यत्व देह सत्यत्व हे भाव नसतात. हळूहळू हळूहळू आता अंदाज यायला लागतो आपल्याला. अंदाज तर नक्कीच करता येतो, अनुभव जरी नाही आला आपल्याला आता तरी, कारण ते तुच्छ समजतात. पण आम्ही तसं समजत नाही, म्हणून आमच्यासाठी आपल्यासाठी अगदी जणू काही जसं आपल्याला ते सत्य वाटते, येणारच आहे, आपण तिकडे जातोच आहे विचारांकडे त्या, तसं ते आपल्यासाठी वागतात. पण प्रत्यक्षामध्ये माया पारमार्थिक सत्तेमध्ये पुन्हा एकदा तुच्छ आहे. तिचं फार चिंतन, परमपूज्य मंदादांचे फार सुंदर वाक्य तुम्हाला सांगतो. एका प्रवचनात सहज येऊन गेलं ते, संतांची वाणी सहज बोलणे हितोपदेश. मंदा ते एका प्रवचनात बोलून गेल्या की ज्ञानी जो असतो, जीवनमुक्त जो असतो, तो प्रारब्धाची चिकित्सा करत नाही. कोट अनकोट वाक्य, काय सुंदर वाक्य आहे. ज्ञानी किंवा जीवनमुक्त प्रारब्धाची चिकित्सा करत नाही. हे वाक्य मला आता का आठवलं असेल, आपण खूप केली मागच्या सत्रात म्हणून नव्हे विनोदाचा विषय. पण एखादी गोष्ट जर मला तुच्छ वाटत असेल तर मी त्याची चिकित्सा करीन का, तुम्ही मला सांगा. करा विचार. व्यवहारात एखादी अत्यंत क्षुल्लक तुच्छ गोष्ट आहे, त्याची आपण चिकित्सा करत बसू का? ज्याचं मला एवढं अवडंबर वाटतं, एवढं महत्व वाटतं, ते प्रारब्ध, ते हे जग, मला मिळणारे सुख दुःख, जाग आल्यानंतर स्वप्नाची किती चिकित्सा करतो आपण. करा विचार. ते पाणी दिसलं खरं, पण ते निळं का नाही दिसलं, मला हिरवं दिसलं. मी गेला 1 आठवडा झाला त्याच्यावर चिंतन करतोय. असं होतं का आधी? जाग आल्यावर कळतं स्वप्नच होतं. जस्ट फॉरगेट इट. हाऊ डज इट मॅटर? इट बिकम्स इररेलेव्हंट. एक्झॅक्टली इररेलेव्हंट. तुच्छ. म्हणून मंदादांचं ते वाक्य मला आता आठवलं की ज्ञानी किंवा जीवनमुक्त प्रारब्धाची चिकित्सा करत नाही. आणि मग पुन्हा आपल्याला ती ओळी जी मागच्याला आपण शिकलो, कौतुक आहे संचिताचे, कसं एक 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 छान त्याची मार्मिकता बाहेर यायला लागते. ओव्या त्याच असतात, पण परमपूज्य काका जसं म्हणतात की ती ओवी, तो श्लोक आपल्याशी बोलायला लागतो. ह्याला बोलायला लागणं म्हणतात. नाही तर अर्थ वाचून तर आपण पुढे जातो, अनेक ओव्या आपले वाचण्यात येतात, अभ्यासात येतात, पण ती ओवी बोलते का माझ्याशी, याला ओवी बोलणं असं म्हणतात. आता कळायला लागलं की कौतुक आहे संचिताचे, या भूमिकेत संत सद्गुरू जीवनमुक्त ज्ञानी कसे जगत असतील. त्यांच्या दृष्टीने तुच्छ आहे. पारमार्थिक सत्तेमध्ये ते असतात, त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. मात्र हा अनुभव फक्त ज्ञानी जीवनमुक्त संत सद्गुरू यांना असतो. हे काय म्हणूया सिद्धाचं लक्षण आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच आपल्यासाठी ते साधक म्हणून हे साधन आहे. आणि हे झालं पारमार्थिक सत्तेतलं काय म्हणूया वास्तव सत्य. आणि मी पुन्हा एकदा सत्ता शब्द आणला म्हणून आठवण करून देतो. लेवल ऑफ कॉन्शियसनेस म्हणू शकता तुम्ही. प्युअर कॉन्शियसनेस, चित्त म्हणतात त्याला. सत चित्त, आनंदातलं चित्त. एक्झिस्टन्स ॲब्सोल्यूट. मला तो शब्द ऐकला की पण हसायला येतं. केविलवाणी धडपड इंग्रजी भाषेची. तो आशय पकडण्याची
चित्तचा आशय. चित्त कळतं आपल्याला, मी चित्त बद्दल बोलत नाही, तला त नव्हे, चित्त पाय मोडलेला आहे. सत चित्त आनंद, सच्चिदानंद, त्या चित्तबद्दल बोलणं सुरू आहे. शुद्ध जाणीवेबद्दल इथे बोलणं सुरू आहे. या पारमार्थिक सत्तेतलं हे वास्तव आहे. द्वैत सिद्ध स्वरूप. आता हे झालं पारमार्थिक सत्तेतलं. ठीक आहे, कळलं आपल्याला. आपला विषय काय मुख्य सुरू आहे, साधक म्हणून याला सामोरं कसं द्यायचं. दुसरं त्यांनी सांगितलं आपल्याला युक्ती. एक श्रुती झाली, दुसरी युक्ती सांगितली. आता युक्तीला जर सत्तेच्या भाषेत बसवायचं झालं तर आपण त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हणू शकतो. प्रातिभासिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता शब्द कठीण वाटत असेल तर त्याचं अत्यंत उत्कृष्ट दृष्टांत म्हणजे स्वप्न हेच आहे. स्वप्न असतं की नाही हो, असा प्रश्न विचारला आपल्याला. त्याचं उत्तर काय द्याल तुम्ही? आपल्यापैकी 100% लोक होच म्हणणार आहे, कारण कधी ना कधी स्वप्न बघितलेली आहेत. कदाचित काल रात्रीच बघितली असती. पण मग स्वप्न सत्य आहेत का? व्यावहारिक सत्तेमध्ये स्वप्न सत्य ठरतं का? नाही. पण आहे ना, त्याला त्याचं एक स्वतःचं म्हणून एक अस्तित्व आहे. त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हणतात. आता हे स्वप्न हा दृष्टांत झाला. परमार्थाच्या दृष्टीने, पारमार्थिक दृष्ट्या ही माया अस्तित्वात जरी नसली तरी जोपर्यंत अविद्येचा प्रभाव आहे तोपर्यंत ती सत्य वाटते. हा अनुभव आपण सगळेजण घेत आहोत. नक्कीच वाटते आपल्याला सत्य ती. पण श्रुती आधारे जर विचार केला, म्हणजे श्रुती आधारे विचार हा शब्द खूप छान आहे, कारण ह्यालाच युक्ती असं म्हणतात. आपल्याला हा फार युक्तिवान मनुष्य आहे किंवा व्यवहारात खूप छान युक्त्या त्याला सुचतात, असा युक्तीचा इतका फालतू अर्थ नाही. युक्ती याचा अर्थ श्रुतीच्या आधारे केलेलं चिंतन, ज्याला आपण एकदा तर्क पण म्हणालो होतो. म्हणून तर्क आणि तर्कट याच्यात आपण फरक केला होता. श्रुतीच्या आधारे केलेलं चिंतन, युक्ती. तिने काय आपल्याला कळतं या मायाबद्दल, की ती सत असत विलक्षण आहे. अनिर्वचनीयत्व तिचं समजवून घ्यावं लागतं. कारण असत म्हणावं तिला, झालाय आपला विचार तरी एकदा पटकन स्मरण. असत म्हणावं तर माया कार्य असलेलं हे जे जगत आहे ते स्पष्टपणे प्रत्ययाला येतं. पण असतची व्याख्या आपण काय शिकलो, जे कधीच नसतं त्याला असत असं म्हणतात. हे आहे ना, एवढा अनुभव येतोय, प्रतिक्षणी अनुभव येतोय. रोज कशाला, प्रतिक्षणी. बरं, सत म्हणावं तर श्रुती सांगते आपल्याला, मनसैवानुद्रष्टव्यम नेह नानास्ति किंचन. सिद्ध श्लोक आहे श्रुतीचा. मनसैवानुद्रष्टव्यम नेह नानास्ति किंचन मृत्युः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति. बृहदरण्याकोपनिषद, बृहदरण्यातली ही श्रुती. ब्राह्मण 4 अध्याय 4 19 क्रमांक 19 श्लोक क्रमांक 19 4:4:19. ब्राह्मण 4 अध्याय 4 श्लोक क्रमांक 19. बृहदारण्यकोपनिषद. मनसैवानुद्रष्टव्यम. ते कसं करायचं पहिले सांगितलंय, ते सोडून द्या. महत्वाचं आपल्याला हवाय त्यातलं चरण, नेह नानास्ति किंचन. मनसैवानुद्रष्टव्यम याचा अर्थ, किंवा आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये त्याच्यावर भाष्य करताना असं म्हटलेलं आहे की आचार्योपदेश पूर्वक. आचार्योपदेश पूर्वक म्हणजे इथे आचार्य याचा अर्थ शंकराचार्य असं नव्हे का, आचार्य याचा अर्थ इथे सद्गुरू असं, कारण स्वतः आचार्यच ते सांगतात. सद्गुरु बोधपूर्वक, आचार्योपदेशपूर्वक. काय करायचं आहे, ब्रह्मतत्वाला बुद्धीनी किंवा मनानी जाणायला सांगितलेलं आहे. मनसैवानुद्रष्टव्यम, द्रष्टव्य. आता इथे द्रष्टव्य आपण केला त्याचा बऱ्याच वेळा विचार, की तिथे बघणे असा अर्थ नसून अनुभवणे असा अर्थ आहे. त्याच्यातून एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो, पण आता मी तो तिकडे जात नाही, कारण वेगळा विषय सुरू होईल. पण तुमच्या मनात आला तर तुम्ही विचारू शकता, आपण त्याचा विचार करू शकतो. पण मी तुम्हाला प्रश्न कशाला देऊ, प्रश्न तुम्ही विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन. असं मनसैवान द्रष्टव्य नेह नानास्ति किंचन, की हे बुद्धीनी, हे जे ब्रह्मतत्व आहे त्याला बुद्धीनी जाणून किंवा मनाने, इथे मनसैवा म्हणजे बुद्धी म्हणा, मनाने म्हणा, हे जाणून, अंतःकरणाने जाणून, याच्यामध्ये
नानात्व किंवा भेद म्हणून खरं काही नाहीच. नेह नानास्ते किंचन, किंचितही भेद नाही. पण जो यात नानात्व अनुभवतो, पाहतो, सत्यत्वानी त्याच्याकडे पाहतो, त्याचं काय होतं? मृत्यू हो स मृत्यू मापनोती स इह नानेव पश्यती. म्हणजे तो अविद्याजनित आरोप करतो. थोडे कठीण कठीण शब्द येतात, पण अविद्याजनित, जनित म्हणजे जन्माला आलेलं, जनित कशातून? अविद्येतून, अज्ञानातून. आपण जेव्हा या जगाला सत्य समजतो, आता मी साध्या भाषेत बोलायला लागतो, हे फार कठीण होतं कधी कधी शास्त्राची भाषा. साध्या भाषेमध्ये मी स्वतःला देव समजतो की नाही? हा गेला की मी घेणार, मी जाणार, ठाम निश्चय की नाही आपला? अविद्या. फार काही तत्वज्ञानाची गरजच नाही. मी स्वतःला करता समजतो की नाही? मी केलं म्हणून झालं असं मी म्हणतो का नाही? माझ्या इतकं चांगलं दुसरं कोणीच करत नाही, करू शकत नाही. नव्हे दुसऱ्याने केलं तर बिघडण्याची शक्यता आहे, हे सगळं मला वाटतं की नाही मनापासून? मी भोगता आहे असं मला वाटतं की नाही? विषय मला अत्यंत जास्तीत जास्त विषय मला हवे वाटतं की नाही? अगदी साध्या भाषेत बोलूया. अविद्या, अज्ञान. आणि साधी गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टी कधी सिद्ध होतात माहिती आहे? जिथे भेद असतो तिथे सिद्ध होतात. कारण जर भेदच नसता तर मी करता होऊ शकलो असतो का? कारण मी करता म्हणून भेद तर पाहिजे. ज्या जगात हे कर्म करायचं ते जग पाहिजे, ते कर्म पाहिजे, तो करणारा मी पाहिजे. ज्या विषयात मला सुख आहे असं वाटतं ते विषय पाहिजे. किती भेद आहे, अनंत भेद. आणि ते मी सत्य समजतो. आणि मग मला बृहदारण्यक उपनिषद सांगतंय, मृत्यू हो स मृत्यू मापनोती य इह नानेव पश्यती. जो भेद बघतो, जो याच्यामध्ये नानात्व अनुभवतो, सत्यत्वाने अनुभवतो, सगळ्यात महत्वाचं. अविद्याजनित आरोप करतो की नाही, हो हे सगळे भेद सत्यच आहेत, तो मृत्यूकडून मृत्यूकडे जातो. मृत्यू हो स मृत्यू मापनोती म्हणजे काय? मृत्यूकडून मृत्यूकडे. काय आपल्याला असं आवडत नाही विचार करायला, पण आपण मरणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कारण त्याच्यात मला मान्य नाही असं वाक्य निदान या बाबतीत तरी कोणीच करू शकत नाही. कारण शुद्ध मराठीत आपल्याला माहित आहे की डेथ अँड टॅक्सेस इज द रियालिटी ऑफ लाईफ असं म्हणतात. टॅक्स आणि कर जो सरकारला द्यावा लागतो तो, आणि मृत्यू, या अटळ गोष्टी आहे जीवनातल्या. पण आपण मरणार का आहे असं कधी विचार केला? विचित्र वाटेल हा विचार, असं कसं बोलणं. पण आपण जन्माला आलो म्हणून आपण मरणार, लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? आपण जन्मालाच आलो नसतो तर मरण्याचा संबंध आला असता का? म्हणून जन्मालाच इथे मृत्यू म्हटलेला आहे, की ज्या अर्थी मी जन्माला आलो त्या अर्थी मृत्यूकडे वाटचाल माझी सुरूच आहे. आजचा एक दिवस आयुष्यातला कमी होतोच आहे. प्रतिक्षण, क्षणोक्षणी आयुष्य कमी होत चाललेलं आहे आपल्या सगळ्यांचं. आणि इथून जर मला जीवनमुक्त मी नाही झालो, मला जीवनमुक्ती या जीवनात नाही लाभली, तर काय होणार आहे? पुन्हा पुढच्या मृत्यूकडे प्रवास सुरू होणार आहे, म्हणजेच मला जन्म मिळणार आहे. माझा विषय तो सुरू होता की मृत्यू या नाण्याची दुसरी बाजू जन्म हीच आहे, आणि जन्म या नाण्याची दुसरी बाजू मृत्यू हीच आहे. त्यामुळे युक्तीने आपल्याला हे समजून घ्यायचं की श्रुती सांगते की भेद नाही, पण मला भेद दिसतात. व्यवहार भेदातच चालतो. भेद नसता, भेद जर गृहीत नाही धरला तर आत्ता आपला जो काही व्यवहार सुरू आहे ऐकण्या बोलण्याचा, तोही होऊ शकला नसता. जीवनमुक्तालाही भेद दिसतात, ज्ञानालाही भेद दिसतात, पण मग ते त्या भेदाकडे कसा पाहतात, हा विचार आपण मगाशीच केला. पारमार्थिक सत्तेच्या नावाखाली तुच्छ झाला विचार करून आपला. माऊलींची एक सुंदर ओवी आठवली म्हणून सांगून टाकतो, क्रमांक नका विचारू. ते तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, माऊली तिथे म्हणते. विषयांबद्दल बोलताना नुठी ताठी असं म्हटलेलं माऊलींनी. मला त्या आधीचं चरण सोडून देऊया आपण, कारण आपल्याला शेवटचं चरण महत्वाचं आहे. की या विषयांची जी मिठी आहे, विषय व्याळे मिठी निधलिया नुठी ताठी, असं त्याचं पहिलं चरण आहे. ते तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, माऊली म्हणते ज्ञानेश्वरीत. फार सुंदर विषय खरं तो, वेगळा त्याचा स्वतंत्र विचार
करायला हवा, इतकी सुंदर ती ओवी आहे. पण मला त्यातला एक पैलू आत्ता वापरावासा वाटला म्हणून ती आठवली, मला स्मरण झालं, की विषय संपून जातात सद्गुरूंच्या कृपेने असं नाही म्हटलं माऊलींनी. मी मगाशी जसं म्हणालो होते, जसं ती एकनाथ महाराजांची उभी बारकावे कसे निसटतात आपले. काय म्हटलंय ते, तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय म्हटलेलं आहे. कारण मी डोळा उघडला की मला हे दिसणारच आहे, जग भेद मला दिसणारच आहे. भेद कळणारही आहे, कळायलाही हवे, ना तर गोंधळ काय सगळा तो विचार करणार आहे. पण तिसऱ्या सत्तेमध्ये भेदच नाही कळला पुरुष आणि स्त्रीमधला. कल्पना करा, मनुष्य आणि मनुष्येतर मधला. कल्पना करा, भेद कळणं वेगळं आणि तो भेद सत्य दृढ हा निश्चय होऊन त्याने मी सुखी होणं किंवा दुःखी होणं, हे गुरूंच्या सद्गुरूंच्या कृपेने जातं, असं माऊली म्हणते. ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. ते सर्प राहतात, पण ते आता बिनविषारी झालेले आहेत, त्यामुळे त्यांची भीती नाही वाटत. ते खुशाला आता गळ्यात घालून हिंडलं तरी फरक पडत नाही. निर्विष आहे असं त्यांचं गेलेलं असतं. त्याच्यासाठी मला ती ओवी आठवली. कोणाचं? ज्यांना हे त्याच्यामुळे त्यांना ती तुच्छ वाटते. पण ज्यालाही वाटत नाही तो मृत्यूकडून मृत्यूकडे जातो. मग हेच तर चाललंय आपलं जीवन मरणाचं चक्र, अखंड सुरू आहे, अखंड सुरू. बरं, भेद नाही असा आपण सुषुप्तीमध्ये अनुभवही आपल्याला येतो. घेतो ना आपण अनुभव. तात्पर्य काय आहे? तात्पर्यामध्ये बोलूया, सारांशात बोलूया, की मायेचं एकच रूप आहे असं ठरवताच येत नाही. कारण नानात्व अनुभवच येत आहे आपल्याला सारखा. आपण आजचा जो विषय आहे अभ्यासाचा, तो साधक म्हणून मला मायेला कसं सामोरं जायचं ह्याचा आपण विचार करतो आहोत. त्यामुळे तिचं एक रूप आहे असं ठरवता येत नाही, कारण मला ते येत आहे ना नानात्व अनुभवात. बरं, एक असा विचार येऊ शकतो मायेच्या बाबतीत हे सगळं ऐकल्यानंतर, की मग ती तुम्ही सत पण नाही म्हणता, ते असत पणच्या लक्षणांची जुळत नाही, मग ती सत आणि असत अशी उभय रूप असेल का? काय मी सांगू खरं तुम्हाला, आपल्या मनात प्रश्न आपल्या मनात सुद्धा येणार नाही असे असे प्रश्न पूर्व पक्षाने विचारलेले आहेत. सगळ्यांचा समाचार आचार्यांनी आणि पुढच्या त्यांच्या सगळ्या सत्शिष्यांनी घेतलेला आहे. पण यातलं मला हे काय आठवलं, ते असे विचार जे आहेत, की मग ती सत आणि असत उभय रूप असेल का, हे असे प्रश्न सुद्धा विचारले गेलेले आणि त्यांचं उत्तर दिले गेलेली आहेत. आपल्याला असं वाटतं ना, की आपण फारच हुशार आहोत आणि मी तर्क करतो आणि मला फार प्रश्न छान छान सुचतात. सगळ्या प्रश्नांची उत्तर आधी दिली. आपल्या डोक्यातही येणार नाही इतके सुंदर प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याला पूर्वपक्ष असं म्हणतात. असो, तर सत आणि असत उभय रूप असेल का ती? तर ती असं असणं शक्य नाही, कारण एकाच पदार्थामध्ये परस्पर विरुद्ध धर्म कधीच असत नाही. एकच पदार्थ परस्पर विरुद्ध धर्मांनी युक्त नसतो. उदाहरणार्थ, अगदी एकाच वेळेला थंड पण आहे आणि उष्ण पण आहे. कसं वाटतं ऐकायला? अग्नी म्हणलं की उष्ण, जल म्हणलं की शीत. परस्पर विरुद्धचे धर्म एका ठिकाणी कसे असतील? आणि हे सर्व लक्षात घेऊन श्रुतीने तिला युक्तिदृष्ट्या मग अनिर्वाच्य ठरवलं. म्हणजे एका दृष्टीने विचार केला तर आपलं सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय हा विचार करून झालेला आहे. पण त्याचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर येतोय, की आपण युक्ती आणि युक्तीची आपण व्याख्या शिकलो, की श्रुती संमत केलेला विचार, श्रुती संमत केलेला तर्क, त्याला युक्ती असं म्हणतात. आणि युक्तीने त्यांनी मग त्याला अनिर्वाच्य ठरवलं. कारण निर्वचन याचा अर्थ सांगणे असा होतो. म्हणून अनिर्वाच्य नाही करतायत. आणि आपण मी जसं म्हणालो साधक म्हणून आपण विचार करतो, तर साधक म्हणून ध्यानकाळी मात्र तिचा या दृष्टीने निराश करायचा असतो. कारण आपण काय शिकतोय? युक्ती शिकतोय. तिचं सत विलक्षणत्व शिकतोय, तिचं असत विलक्षणत्व शिकतोय, म्हणून तिचं अनिर्वचनीयत्व शिकतो आहे. आणि असं छान चिंतन, पंचकोशांचा निरास, चार देहांचा निरास जो ध्यानकाळी करायचा असतो, तो या दृष्टीने करायचा असतो. तिथे केलेला जो साधक बाधक विचार आहे, आपलं विवेक चुडामणी पण सुरू आहे. नंतर जेव्हा अंतरंग प्रत्यक्ष साधनाला सुरुवात होईल, श्रवण मनन निदिध्यासन,
निधिध्यासनात हेच करायचं, मननामध्ये विशेषतः. त्यालाच प्रसंख्यान म्हणतात, त्यालाच ध्यान असं म्हणतात, निधिध्यासनाला. अनेक शब्द आहेत त्याला. पण विषय काय सुरू आहे आपला? साधक म्हणून मायेचा युक्तीने कसा निराश करायचा. कारण आपण साधक म्हणून आता मायेला कसं सामोरं जायचं हे बघतोय. विषय विसरायचा नाही आपला, काय सुरू आहे, व्हॉट इज द कॉन्टेक्स्ट, संदर्भ काय. पारमार्थिक सत्तेचं आपण कळलं आपल्याला, प्रातिभासिक सत्तेबद्दल आपण बोलतो आहे, युक्तीबद्दल बोलतो आहे, की जसं स्वप्न अनिर्वाच्य म्हणावं लागतं किंवा म्हणणं सोपं जातं, कारण जाग आपल्याला येते, आपण सगळेजण स्वप्नाचाही अनुभव घेतो आणि जागृतीचाही घेतो. त्यामुळे स्वप्नाच्या बाबतीत हे बोलणं कळतं पटकन आपल्याला. पण प्रातिभासिक सत्ता असं म्हणून परमार्थ जागृतीलाही स्वप्न म्हणता आहे, हे काही केलं आपल्याला लवकर कळत नाही. कळलं तर वळत नाही, पटत नाही. जाऊ दे, सांगू का मी, मला माहिती सांगतो, विषय निघाला ते पटकन दृष्टांत सांगतो, पुढे जातो. एक छान दृष्टांत याच्या बाबतीत आपल्या बुद्धीला पटवून घेण्यासाठी. भय नावाची एक गोष्ट आहे, एखादं भीतीदायक प्रसंग. आता कल्पना करा, जेव्हा तो भीतीदायक प्रसंग स्वप्नामध्ये दिसतो तेव्हा सुद्धा आपल्याला दरदरून घाम फुटतो, आपण घाबरतो, हृदयाची धडधड वाढते. केला कधी विचार? शास्त्रबा किती सुंदर विचार करतात. होतं की नाही? हा अनुभव आपण प्रत्येकाने आयुष्यात कधीतरी तर नक्कीच घेतला असेल. भयानक स्वप्न जेव्हा पडतं तेव्हा. असाच प्रसंग जेव्हा जागृतीमध्ये येतो, काय होतं? तेच होतं जे मी आता वर्णन केलं. काय सांगणं सुरू आहे? विविध पद्धतीने आपल्या बुद्धीला पटवणं सुरू आहे, की अरे, जर दोन्ही सत्तांमध्ये, प्रातिभासिक आणि आता याला जागृती म्हणूया, सत्तेमध्ये परिणाम एकच होतोय. होतो की नाही? अजून एक त्याचा दृष्टांत आहे, तो फारसा चांगला नाही म्हणून मी तो देणार नाही, पण हा एवढा एक पुरेसा झाला. दोन्ही सत्तांमध्ये परिणाम सारखेच होतात. मग का म्हणून मी जागृतीला जास्त महत्व देतोय? विचार कसा करायचा असतो, युक्ती ज्याला म्हणतात, ती शिकतोय आपण. कारण स्वप्नातही परिणाम तसा झाला, कारण त्या काळी स्वप्न पडत असताना, तो भीतीदायक अनुभव मी घेत असताना, तो सत्यच आहे 100% असा माझा विश्वास होता. म्हणून ते सगळे फिजिओलॉजिकल परिणाम झाले, शारीरिक परिणाम झाले. स्वप्नात सुद्धा घाम फुटला, स्वप्नातही धडधड वाढली, तितकं की दचकून मी जागा झालो. आणि जागा झाल्यामुळे मला कळलं, फॉरगेट इट, तुच्छ स्वप्न होतं ते. पण त्या क्षणी तर मात्र परिणाम तसाच आहे ना सारखा. बुद्धीच्या पातळीवर समजून घेतोय, की जीवनमुक्तची काय नेमका अवस्था असावी, का त्यांना हे तुच्छ वाटतं? कारण त्यांनी हेही स्वप्नवतच आहे, ही प्रातिभासिक सत्ता आहे. आणि खरं सांगू का, शास्त्राच्या दृष्टीने दोनच सत्ता मानलेल्या आहेत, एक पारमार्थिक आणि दुसरी प्रातिभासिक. पण मी जसं म्हणालो, जसं त्या पहिलीतल्या मुलाला बोटावर मोजूनच शिकवावं लागतं गणित, तसं आपल्यासारख्यांच्या चेहऱ्याकडे पाहून शास्त्राने तिसरी सत्ता मान्य केलेली आहे, जिच्याकडे आपण आता वळणार आहोत. तो आपल्या विचाराचा आणि या श्लोकाचा तिसरा टप्पा आहे. पण हे करण्याच्या आधी हा विचार पूर्ण करूया, की युक्तीने असा तिचा आपल्याला निराश करायचा. एक साधक म्हणून कसं सामोरं जायचं ते शिकतोय पुन्हा एकदा. कारण असं जर मी केलं नाही, तर श्रुती प्रतिपादित जे तत्व आहे, त्याचा सुरुवातीला उल्लेख केला, पारमार्थिक, की जिथे द्वैत सिद्धच होत नाही, अद्वैत, त्या तत्वाचा मला बोधच होणार नाही. आणि शास्त्रीय भाषेमध्ये अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या पदार्थास प्रातिभासिक सत्तावान असंच समजतात, ज्याचा आपण आत्ता इतका विचार केला. कारण सत्तेच्या भाषेत आपण याला प्रातिभासिक म्हणालो. अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या पदार्थाला प्रातिभासिक सत्तावान असंच म्हणतात. आणि प्रातिभासिकचा नेमकं तुम्हाला अर्थ हवा असेल तर स्वतःला स्वरूप नसून फक्त प्रतीत होणं हेच ज्याचं स्वरूप आहे. कल्पना करा. कठीण झालं थोडं. पुन्हा एकदा स्वप्नाकडे वळूया. स्वप्नामध्ये मला सिंह दिसला, जंगल दिसलं, ते भीतीदायक स्वप्न म्हणालो मी, सिंहाचा उल्लेख केला. सिंह दिसलं, डोंगर दिसले, दरी दिसली, झाडं दिसली, पाणी दिसलं, समुद्र दिसला, सूर्य दिसला, सगळं दिसलं मला. कुठे गेलो होतो हो मी हे सगळं आणायला?
पहिली गोष्ट, हे मी निर्माण केलं का? किंवा मी गेलो होतो का? मला असं आणावं लागलं का? पर्वत इकडून घेऊन आलो, सूर्य तिकडून आणला, पाणी इकडून आणलं. त्याला स्वतःचं स्वरूप नाही आहे, तरीही ते प्रतीत होतंय ना. पण मला हे ज्याचं स्वरूप, त्याला प्रतीती मात्र सत्तावान. शिकलो आपण तो शब्द, मायेच्या लक्षणांमध्ये शिकलो आपण. प्रतीती मात्र सत्तावान. आणि याकरताच त्याला प्रातिभासिक सत्तावान असं म्हणतात. प्रातिभासिक सत्तावान म्हणजे होते, प्रतीती जोपर्यंत होते तोपर्यंत सत्ता आहे. जोपर्यंत स्वप्न सुरू आहे तोपर्यंत सत्ता आहे स्वप्नाला. एकदा जागृती आली की स्वप्न संपलं. आता आलं लक्षात? प्रातिभासिक सत्ता. असो तर ही युक्ती आपल्याला वापरायची आहे साधक म्हणून. प्रत्यक्ष या काय म्हणूया, बैठकीच्या साधनेला आपण जेव्हा बसतो तेव्हा, चिंतन करतो तेव्हा, तिचा या पद्धतीने छान निरास करता आला पाहिजे आपल्याला. आणि प्रत्यक्ष जेव्हा तिचा अनुभव येतो, जो तिसरा आता आपला तिसरा जो विचार आहे तो व्यवहाराचाच आहे. कारण पहिलं श्रुती पाहिलं आपण, दुसरं युक्ती पाहिलं आणि तिसरा व्यवहार. आणि तर त्याला आता सत्तेचं नाव द्यायचं झालं तर त्याला व्यावहारिक सत्ता असं म्हणतात. म्हणजे आपण 3 सत्ता शिकलो. एक पारमार्थिक सत्ता पहिली, दुसरी पुन्हा एकदा पारमार्थिक सत्तेमध्ये मायेला काय म्हटलेलं आहे? तुच्छ म्हटलेलं आहे. दुसरी प्रातिभासिक सत्ता, युक्ती असा शब्द आपण इथे वापरला. आणि तिसरा व्यावहारिक सत्ता म्हणजे आपला रोजचा व्यवहार. आता थोडंसं आपल्याला कळण्याच्या प्रांतात आपण येतोय, कारण जो आपल्याला तोच कळतो. हे जे पहिले 2 सांगितले थोडेसे समजायला कठीण वाटतात. व्यावहारिक सत्ता, मोहितांच्या, अज्ञानांच्या दृष्टीने हे जे मायाकार्य, म्हणजे हे जे जग आहे, साध्या भाषेमध्ये जगाला मायाकार्य म्हणतात आपल्याला माहित आहे, हे वास्तविक आहे, सत्य आहे असा त्याचा अर्थ. कोणाच्या दृष्टीने सत्य आहे? कारण साधकाच्या दृष्टीने आपण शिकलो की साधकाच्या दृष्टीने तर आता मला काय करायचं आहे, कशी युक्ती वापरायची आहे, कसा तिच्याबद्दल विचार करायचा आहे हे कळलं मला. पण मोहितांच्या दृष्टीने, अज्ञानांच्या दृष्टीने ही सत्यच आहे आणि म्हणून तिला सत्य म्हटलं. मगाशी तो थोडासा आपण धक्का दिला. त्यांच्या दृष्टीने ती सत्य आहे आणि व्यवहारामध्ये ती सत्य आहे. भगवंत आपल्याला सांगतात 7व्या अध्यायामध्ये की त्रिभिर्गुण मयैर्भावे रेवी सर्वमिदम जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमं व्ययम. 7वा अध्याय, श्लोक क्रमांक 13. त्रिभिर्गुण मयैर्भावे, सगळ्यात महत्वाचं आहे मोहितम नाभिजानाति. आपल्याला आत्ताच्या चालू विषयाशी तेवढंच त्यातलं मुख्य वापरायचं. मोहितम न अभिजानाति माम एभ्य परम अव्ययम. मोहितम 3 गुणांनी बनलेले त्रिगुणात्मक जे पदार्थ आहे त्यांनी जे मोहित झालेले आहे ते मला जाणत नाही. आणि मी कसा आहे तर मी या सगळ्यांहून वेगळा आहे. परम म्हणजे वेगळा किंवा श्रेष्ठ आहे, असे 2 अर्थ होतात परमचे. परम अव्ययम, मी अव्यय आहे अशा असलेल्या मला सर्वतोपरी ते जाणत नाहीत असं भगवंत इथे 7व्या अध्यायात मोहित अज्ञानी जीवांविषयी बोलतात आहेत, म्हणजे आपल्याविषयी बोलतात आहेत. काय आहे, मोह हा शब्द इतकी वेळा आपल्या म्हणजे आपण, मला खात्री आहे की आपण सगळ्यांनीच मोह हा शब्द ऐकलेला आहे. एकदा नाही, कदाचित 1000 वेळा ऐकला असेल. पण नेमका मोह म्हणजे काय असं म्हटलं तर नाही सांगता येत. पण 7वा अध्याय पुन्हा आपल्या मदतीला येतो, कारण पुढच्या 20 श्लोक नंतर 27व्या श्लोकामध्ये भगवंत मोहाची व्याख्याच देतात आपल्याला. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. इच्छा द्वेष समुत्थेन. पुन्हा त्यातलं दुसरं चरण मी सोडून देतोय, कारण आपल्याला मग पुन्हा विषयांतर खूप होत जातं, वेळ खूप जातो त्याच्यामध्ये. आपल्याला आता एवढंच त्यातलं शिकायचं आहे. मोहाची व्याख्या करतात आहेत भगवंत. काय? इच्छा द्वेष समुत्थेन. पाठच करून टाकायचं काही गोष्टी. आपल्याला जर उद्या कोणी आता झोपेतनं जर उठून विचारलं, अरे मोह म्हणजे काय? इच्छा द्वेष समुत्थेन म्हणजे काय? इच्छा आणि द्वेष या पत्नी आणि पती यांच्या संबंधातून जन्माला आलेलं अपत्य. माऊलींच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यावरती फार सुंदर ओव्या, अतिशय सुंदर रूपक माऊलींनी केलेलं. त्याच्यामध्ये माऊलींनी तर देह म्हणजे तनु आणि अहंकार इथपासून सुरुवात केलाय. तनु आणि अहंकार
यांच्यातून जन्माला आलेली मुलगी म्हणजे इच्छा, असं माऊली म्हणते. मग त्या मुलीचं लग्न लावून दिलं त्यांनी पुढे जाऊन. कोणाशी? द्वेषाशी. मग या दोघातून अपत्य जन्माला आलं. कुठलं? मोह, द्वंद्व मोह, द्वंद्वाच्या निमित्ताने किंवा द्वंद्व मोह किंवा द्वंद्व मोहेनं भारत, असं पुढे म्हटलेलं. इच्छा द्वेष समुत्थेन. कळलं मोह म्हणजे काय. आणि द्वेष, इच्छा, याचा अर्थ त्याला कधी कधी रागही म्हणतात. रागद्वेष शब्द ऐकला असेल आपण, कारण राग म्हणजे मराठीतला नाही, संस्कृतमधला राग. नेहमीच आपण तो विचार करतो. आसक्ती असा त्याचा अर्थ होतो. राग म्हणजे क्रोध नव्हे. इच्छाद्वेष किंवा रागद्वेष यांच्या समूहातून जे काही निर्माण होतं, आता साध्या भाषेत बोलू अगदी, त्याला मोह असं म्हणतात. आणि करा आपल्या आयुष्याचा विचार, सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत. धुमाकूळ जो आयुष्यात माझ्या सुरू आहे, तो याच दोन गोष्टींचा सुरू आहे, फक्त इच्छा आणि द्वेष. अनुकूल, प्रतिकूल, सुख, दुःख, मान, अपमान, यश, अपयश. सुरू आहे की नाही विचार करा. सगळ्या द्वंद्वाचा समावेश शेवटी एकाच द्वंद्वात होतो, ज्याला सुख आणि दुःख असं म्हणतात. आणि त्याच्याच हेलकाव्यामध्ये माझं जीवन चाललंय. माझ्या मनासारखं घडलं, सुख. माझ्या मनाविरुद्ध घडलं, दुःख. माझ्या मनासारखी व्यक्ती वागली, सुख. नाही वागली, दुःख. माझ्या मनासारखं माझ्याशी कोणी बोललं, सुख. नाही वागलं, दुःख. माझा मान झाला, सुख. अपमान झाला, दुःख. चालू आहे की नाही बघा. असं मुळापाशी जाऊन अभ्यास केला पाहिजे, तर आपल्या पदरामध्ये काहीतरी पडतं. नाही तर मोह शब्द खूप वेळा आपण ऐकला असतो. इच्छा द्वेष समुत्थेन. सारांश आपल्या विषयाकडे परत येऊ. मी जसं म्हणालो, नाही तर विषयांतर फार होतं, कारण फार सुंदर विषय असतात सगळे. आपल्या विषयाकडे परत येताना बहुतांश लोक, आपण काय विचार करतोय पुन्हा एकदा, मायेला सामोरं कसं जायचं आणि ती व्यावहारिक जगतामध्ये सत्य कशी आहे. बहुतांश लोक, बहुतांश म्हणण्याचं कारण काय? मनुष्याणाम सहस्रेषु मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतते सिद्धये. भगवंत याच अध्यायात सांगतात आहे, 3ऱ्या श्लोकामध्ये. यततोमपि सिद्धानाम कश्चिन माम व्यक्ती तत्वतः. ते चरण सोडून देऊया, पण मनुष्याणाम सहस्रेषु भगवंत सुद्धा मान्य करतात की अरे, हजारातलाच एक जण वळतो इकडे. थोडंसं आपली पाठ थोपटून घ्यायला हरकत नाही. ज्या अर्थी आपण आनंदाचे तत्वज्ञान ऐकायला आलेलो आहोत, त्यामुळे त्या पहिल्या हजारातल्या तर आपण एक नक्कीच आहोत. आता आपल्या हजारांमधला एक जण कोणीतरी पहिलं तेराला लागणार, असं पुढे म्हणतात भगवंत. तो सोडून देऊ विषय. पण आपण हजारातले एक नक्कीच आहोत. म्हणून मी बहुतांश म्हणालो की बहुतांश लोक, ज्यांना आपण अज्ञानी जीव म्हणतात, अविद्या, म्हणजे आपणही खरं त्याच्यातच बसतो, पण निदान आपल्याला हे तत्वज्ञान आता कळतंय, आपल्या कानावर पडतंय, काही 4 गोष्टी आपल्याला समजतायत. पण बाहेरच्या जगाचा जर आपण विचार केला, तर त्या लोकांच्या दृष्टीने माया सत्यच असते. विषय तो सुरू आहे आपला. त्यांच्या दृष्टीने माया सत्य, कारण माया आणि ब्रह्मन, ईश्वर हे कधी त्यांनी शब्दही ऐकलेले नसतात. मी स्वतःला देह समजतो किंवा समजते, हेही त्यांना कळत नाही. अज्ञान किती गडद असतं पहा. कधीतरी 4 शब्द माझ्या कानावर पडतात, शास्त्राचे, संतांचे, सद्गुरूंचे, तेव्हा मला पहिल्यांदा कळतं आयुष्यात की अरे हो, इतके वर्ष मी स्वतःला देह समजत होते किंवा होतो. इट डॉन्स अपॉन अस. प्रगतीचा एक टप्पा आहे तो. मी स्वतःला देह समजतो असं मला कळणं, हा प्रगतीचा टप्पा आहे. पण असं ज्यांना कळत नाही, त्यांच्या दृष्टीने ही माया सत्य, त्यामुळे हे जग सत्य, त्याच्यामुळे मी करता हे सत्य, मी भोगता हे सत्य. हे भेद सत्य, ज्याचा आपण विचार केला. पण मी जर स्वतःला साधक समजत असेन, अभ्यासक समजत असेन, जिज्ञासू समजत असेन, भक्त समजत असेल, श्रद्धावंत समजत असेल, मुद्दाम सगळे शब्द वापरले, कुठेतरी तर आपण त्याच्यात बसत असू, मार्ग आपला कुठलाही असू दे, पण शास्त्र, भगवंत, संत, सद्गुरू यांच्यावर माझी श्रद्धा असेल, मी त्यांना शरणागत असेन, तर मी स्वतःला या मोहातून सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला विषय तो सुरू आहे. आणि मोह म्हणजे काय, आता आपण छान शिकलो. आणि हे क्रिमण कर्म स्वातंत्र्य मला मनुष्य देहात लाभलेलं आहे. आणि म्हणून इच्छा द्वेष समुत्थ रूपी म्हणूया, किंवा या मोहरूपी मायेतून सुटण्याची विचार केला तर साधनं सुद्धा मायेनीच पुरवलीत आहे. आणि हा विचार आपला करून झालेला आहे. काय आहे शास्त्र? काय आहे शास्त्र? म्हणजे काय? शेवटी शब्दातच व्यक्त केलाय ना. वेद उपनिषद काय आहे? संत वाङ्मय काय आहे? शेवटी शब्दातच आहे ना. मग शब्द कशात येतात? मायेच्याच प्रांतात येतात ना.
हो, येतात ना. म्हणजे मायेतून सुटण्याची साधनं कोणी पुरवली आपल्याला? मायेनेच पुरवली. म्हणून तिची दोन रूप आहेत. एकाला संवादी आणि एकाला विसंवादी असं म्हणतात. हे सगळं संवादी द्वैत, ही सगळी संवादी माया. शास्त्र, सद्गुरू, संत हे सगळं द्वैतातच आहे, प्रश्नच नाही. पण संवादी आहे, कारण ते मला याच्यातून, याच द्वैतातून माझी ते सुटका करून देणार आहेत, मला अद्वैतामध्ये घेऊन जाणार आहेत, म्हणून संवादी. आणि त्याच्या विरुद्ध जे आहे सगळं, जे आपण आत्तापर्यंत जगत आलो, ते विसंवादी. त्यामुळे एक साधक म्हणून मला या इच्छाद्वेष समुत्थरूपी किंवा मोहरूपी मायेतून मला स्वतःला माझी सुटका करून घ्यायची आहे. पण व्यावहारिक सत्तेमध्ये, ज्याचा आपण आता विचार करतोय, त्याच्यामध्ये माया वास्तवात आहे, सत्य आहे. आणि काय आहे की आपल्या व्यवहाराचा, आपण जो व्यवहार करतो, साधक म्हणून सुद्धा आपले व्यवहार तर सुरूच आहेत की नाही. आपला काय प्रपंच काही बंद पडलेला नाहीये, सुरू आहे. त्याच्यामध्ये इतरांशी माझा जो संबंध येतो, हा सुद्धा एक फार मोठा विचाराचा भाग आहे. कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी साधक जरी असलो तरी मला जिवंत द्वैतातच जगावं लागतं, मायेतच जगावं लागतं. त्याचा आपण केला विचार पुष्कळ वेळेला. म्हणजे माझ्यासाठी, म्हणजे आपल्यासाठी मी साधक आहे म्हणून तर सोडूनच द्या. जो ज्ञानी आहे, जीवनमुक्त आहे म्हणूया, किंवा सिद्ध आहे म्हणूया, त्याला सुद्धा व्यवहारातील नियम व्यवहारात अबाधितच असतात त्याच्यासाठी. एक पुन्हा एकदा, तुमचे गंभीर झालेले चेहरे खिडकी बंद असूनही मला दिसत आहेत, त्यामुळे एक कथा सांगतो. 2 मिनिटं राहिले, 2 मिनिटात ती कथा घेऊया, म्हणजे छान वाटेल जरा. त्यांनी आजचा आपल्या विचारांचा शेवट करूया. नियम अबाधित असतात, व्यावहारिक सत्तेचा आपण विचार करतो. काय झालं, परवा मी गाडी चालवत होतो आणि समोर मला लाल दिवा दिसला, आपण शुद्ध मराठीत त्याला रेड सिग्नल असं म्हणतो. तर मी त्याची पर्वा न करता माझी गाडी पुढे दामटवली. थोडक्यात शुद्ध मराठीत रेड सिग्नल मी ब्रेक केला, असं आपण सांगतो की नाही, तसं केलं मी काहीतरी. व्हायचं तेच झालं. आले ते मागून लाईट लावून, मामा, आपण पोलीस म्हणतो त्याला मराठीत, हवालदार म्हणा. पकडलं त्यांनी मला. त्यांना म्हणलं की आता ते अमेरिकेत आपण सगळेजण राहतो, आपल्याला माहिती आहे किती अदबीनी बोलतात ते. खिडकी खाली गेली केल्यानंतर, हॅलो सर, हाऊ आर यू, गुड मॉर्निंग वगैरे कसं झालं. त्यांनी म्हणलं की डू यू नो व्हाय आय स्टॉप्ड यू. ऑफकोर्स आय न्यू इट, राईट. आय न्यू, आय नो. तर मी त्यांना असं सांगितलं की अहो, म्हटलं, मी वेदांताचा अभ्यास करतो. माझी आर्ग्युमेंट, प्रतिवाद काय होता, मी वेदांताचा अभ्यास करतो आणि शास्त्राप्रमाणे मी जो आत्ता नियम मोडला, म्हणजे हा जो सिग्नल मी तोडला, तो माईक आहे, असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा तो तेव्हा तो पोलीस मला असं म्हणाला, मी सुद्धा आनंदाचे तत्वज्ञान ऐकतो, त्यामुळे मी तुला आता जो दंड करणार आहे, ज्याला तिकीट देणार आहे म्हणतात अमेरिकेत, तेही माईकच आहे, असं तू समज आणि त्याचा त्रास करून घेऊ नकोस. काय आहे त्यातला विनोदाचा भाग सोडून द्या. तुमच्या लक्षात आलं असेलच की मी एक काल्पनिक कथा तुम्हाला सांगतो आहे. काल्पनिक म्हणजे माईक, पुन्हा शुद्ध मराठीत पन इंटेंडेड. ही कथा मी तुम्हाला सांगितली, ही एक काल्पनिक कथा तुमच्या लक्षात आलं असेल, पण आद्य शंकराचार्यांच्या जीवनात प्रत्यक्षात घडलेल्या जीवनावर आधारित ही एक कथा मी तुमच्यासाठी बनवली. आद्य शंकराचार्यांच्या जीवनात एक वेळ झाली आपली, पण एका मिनिटात सांगतो. प्रसंग असा घडला की आचार्य एकदा जात असताना रस्त्याने समोरनं एक असा माजलेला हत्ती असा धावत आला, येत होता समोरनं असं. तर आचार्य पटकन एका बोळामध्ये शिरले. तो हत्ती एवढा मोठा अंगावर येतोय बघून. तो हत्ती त्याच्या मार्गाने निघून गेला. आचार्य पुन्हा आपले मार्गस्थ झाले. आता नेमका हे कदाचित बहुतेक मी सांगितली असेल कथा, तर आठवत नाही मला या सत्रामध्ये, प्रवचनमालेत. पण हे कोणीतरी एक तिथला एक वात्रट मनुष्य म्हणून म्हणूया, तो बघतो आणि तो आचार्यांना थांबवतो, आचार्यांशी संवाद साधतो. तो आचार्य म्हणतो, आचार्य म्हणतात, काय रे, काय झालं, तुम्ही एवढं ब्रह्मसत्य, जगन मिथ्या सगळं सांगता. मग तो हत्ती एवढा धावत आला अंगावरती, तो माईकच होता, तुम्ही बोळात कशाला शिरले.
त्याला दिलेलं उत्तर आहे आचार्याने. आचार्य म्हणाले, तुझं अगदी बरोबर आहे रे, पण माझं बोळात शिरणंही माईकच होतं, हे नाही का तुला कळलं? सांगण्याचा उद्देश असा सुरू आहे, सत्तांमध्ये गल्लत करून चालत नाही. परमार्थाच्या नावाने व्यवहारात गोंधळ घालणे हा परमार्थाचा उद्देश नाही. व्यवहार मोडणे हा परमार्थाचा उद्देश नाही. पण जसं शेवटचा विचार सांगतो आणि थांबतो, की जसं ही काल्पनिक कथा सांगून आपलं काम झालं. कथा तर काल्पनिकच होती, पण आपलं काम झालं की नाही, तशीच ही माया आहे. थांबतो. रामकृष्ण हरी. आजचे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, नमस्कार. आजचं सत्र पण नेहमीप्रमाणे अतिशय मार्गदर्शक होतं आणि एक लक्षात आलं की अवघड विषय सुद्धा अगदी सोप्या आणि सरळ भाषेत, सरळ शब्दात सांगितलं आणि आम्हाला म्हणजे ते समजायला म्हणजे खूपच मदत झाली त्याची. आता एक अनाउन्समेंट आहे. मंगेश दादांची पिट्सबर्ग व्हिजिट कन्फर्म झाली आहे आणि ते ऑक्टोबर 27 ते 29 पिट्सबर्ग पेन्सिल्व्हेनिया इथे असणार आहे. तर आपल्यापैकी कोणालाही त्यांच्या इन पर्सन भेटीचा लाभ घ्यायचा असेल तर प्लीज मला म्हणजेच रुपाली बडवे किंवा सौ वृषाली राऊत यांना कॉन्टॅक्ट करा. आणि आमचे आय थिंक वृषाली राऊत यांचा तर फोन नंबर असेलच आणि माझा पण व्हॉट्सअप ग्रुपवर आहे आणि इथे पण मेसेजमध्ये मी आता टाकते. आता आपण आपल्या भजन सेवेकडे वळूया. आजची भजन सेवा देणार आहे सौ वृषाली राऊत. आपण सगळे त्यांना ओळखता, त्यामुळे इंट्रोडक्शनची गरज नाही. आज त्या परमपूज्य श्रीराम महाराज लिखित सहजच गुंजन गुरुनामाचे हे भजन सादर करणार आहेत आणि नेहमीप्रमाणेच भजन सेवेनंतर आपण प्रश्नोत्तरे घेणार आहोत. रेडी? जय श्रीराम. माझा आवाज व्यवस्थित येतोय? सर्वप्रथम माझे सद्गुरू परमपूज्य श्रीराम महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार. परमपूज्य गुणवंत महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार. परमपूज्य मंगेश दादा, तुम्हालाही इथूनच नमस्कार. आणि आजची भजन सेवा सादर करायच्या आधी श्रीराम महाराज रचित सहजची गुंजन गुरुनामाचे हे भजन सादर करणार आहे. माझा काहीही संगीताचा अभ्यास नाही. ही फक्त माझ्या सद्गुरूंच्या चरणी सेवा आहे आणि सद्गुरूच ते करून घेतील हा माझा दृढ विश्वास आहे. तर माझ्या सेवेला मी सुरुवात करते. सहजची गुंजन गुरुनामाचे, सहजची गुंजन गुरुनामाचे, गरजतसे अंतरी मानवा अनुहत ताल धरी, मानवा अनुहत ताल धरी. स्वर संगीत हे कळले वळले, अनुभवाने भजनी रमले. स्वर संगीत हे कळले वळले, अनुभवाने भजनी रमले. भान न त्यांना कशाचे उरले, भान न त्यांना कशाचे उरले. कळता स्वर माधुरी मानवा अनुहत ताल धरी. सहजची गुंजन गुरुनामाचे, सहजची गुंजन गुरुनामाचे, गरजतसे अंतरी मानवा अनुहत ताल धरी. राग रागिणी कला संगिनी, साऱ्या भरल्या प्रेम स्वरांनी. राग रागिणी कला संगिनी,
साऱ्या भरल्या प्रेम स्वरांनी, कळता वर्म उमजे ज्ञानी, कळता वर्म उमजे ज्ञानी, हरिमय वृत्ती करी मानवा अनुहत ताल धरी. सहजची गुंजन गुरुनामाचे, सहजची गुंजन गुरुनामाचे, गरजतसे अंतरी मानवा अनुहत ताल धरी. श्वासाच्या स्वर माधुर्याने, अंतर्मुख हरी नाम स्मरणे. श्वासाच्या स्वर माधुर्याने, अंतर्मुख हरी नाम स्मरणे. अवघी तद्रुपता ये भजने, अवघी तद्रुपता ये भजने, रंगी रंगे हरी मानवा अनुहत ताल धरी. सहजची गुंजन गुरुनामाचे, सहजची गुंजन गुरुनामाचे, गरजतसे अंतरी मानवा अनुहत ताल धरी. ऐशा भजनी सद्गुरु रमती, देव देवता सकळही येती. ऐशा भजनी सद्गुरु रमती, देव देवता सकळही येती. गुरु भजनाचा महिमा गाती, गुरु भजनाचा महिमा गाती. सर्वची गर्जन एक तारी, मानवा अनुहत ताल धरी. सहजची गुंजन गुरुनामाचे, सहजची गुंजन गुरुनामाचे, गरजतसे अंतरी मानवा अनुहत ताल धरी. गुरुभजनाची ऐसी थोरी, भक्तजनांसी सहजची तारी. गुरुभजनाची ऐसी थोरी, भक्तजनांसी सहजची तारी. श्रीरामासी हीच माधुरी, श्रीरामासी हीच माधुरी. गुरुचरणासी, गुरुचरणासी धरी मानवा अनुहत ताल धरी. सहजची गुंजन गुरुनामाचे, सहजची गुंजन गुरुनामाचे, गरजतसे अंतरी मानवा अनुहत ताल धरी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मस्त भजन, फारच सुंदर होतं आणि तुमचा गुरुभक्तीचा भाव खरंच पोहोचला आमच्यापर्यंत. आता आपण प्रश्नोत्तराकडे वळूया. कोणाला काही प्रश्न आहेत? सगळे पारमार्थिक सत्तेत पोचलेले असल्यामुळे व्यावहारिक सत्तेत काही प्रश्न नाहीत. साध आपण समजूया मग. मंगेश दादा, अरे अमित आहेच वाटतं. हा बोल अमित. हा नाही, नमस्कार पहिल्यांदा तुम्हाला. पण माझी तब्येत थोडी बरी नाही म्हणून मी कॅमेरा चालू नाही केला.